जालना जिल्ह्यात अलीकडे मागासवर्गीय भटक्या तसेच ओबीसी समाजावर अत्याचार वाढल्यात. सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. जिल्ह्यात असुरक्षित वातावरण निर्माण झाले. भोकरदन तालुक्यातील अमानुष अत्याचार प्रकरणी कठोर कारवाई व्हावी यासाठी वंचित बहुजन आघाडीने आज क्रांती चौकामध्ये निदर्शनं केली आहेत. अनवा येथील कैलास बोराडे या मेंढपाळ समाजाच्या तरुणास महाशिवरात्रीच्या दिवशी महादेव मंदिरात गेल्याच्या कारणावरून लोखंडी सळई गरम करून त्याच्या शरीरावर चटके दिले तसेच क्रूरपणे छळ करून मारहाण करण्यात आली. ही घटना माणुसकीला काळीमा फासणारी असून निंदनीय आहे. अत्याचाराच्या घटना कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होतोय. त्या घटनेने महाराष्ट्र संपूर्ण हादरून गेलाय. त्यामुळेच वंचित बहुजन आघाडीच्या वतीने क्रांती चौक येथे तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले. ज्यामध्ये मध्यधुंद अवस्थेत मंदिरात गेले, मंदिरात महिला होत्या असं सांगितलं नाही. विषय असा आहे की जर मध्यधुंदी असेल तर शंकराच्या मंदिरामध्ये जर कोणी जात असेल तर त्याला तुम्ही पोलिसांच्या ताब्यात द्यायला पाहिजे, त्याच्यावर पोलीस केस करायला पाहिजे. परंतु लोखंडीत तापलेल्या सळईनं एखाद्याला चटके देणं आणि त्याच्यावर जीवघातक प्राण हल्ला करणं हे काही कायद्याला धरून होत नाही आणि हे माणुसकीला धरून सुद्धा होत नाही. त्यामुळे त्याच्यावर कायदेशीर कारवाई जर झाली असती तर ते अधिक योग्य झालं असतं, ना की कायदा हातात घेऊन त्याच्यावरती प्राणघातक हल्ला. कैलास बोराडेनं जे हिंदू समाजाच्या भावना दुखलेला आहे, जे नंदी आहे त्याच्या बाजूला बसलेला आहे, चैन उघडलेली आहे असं त्यांचं म्हणणं आहे. कसं बघतं याकडे? या बाबतीमध्ये त्यांना कायदेशीर कारवाई जी करायची असती ती त्यांनी करायला पाहिजे होती, परंतु त्याच्यावर प्राणघातक हल्ला करायला नव्हता पाहिजे. सरकारला घोषणाबाजी करताय तुम्ही, मात्र एकनाथ शिंदे आणि राज्य उपमुख्यमंत्री त्यांनी स्वतः फोन करून या घटनेचं गांभीर्य घेतलं. घटनेचं गांभीर्य एवढी घटना गंभीर होती म्हणून घेतलं का ठाकरे गटाचे मारेकरी होते म्हणून गंभीर घेतलं? नाही, या प्रश्नाचं उत्तर तेच देऊ शकतील. आम्ही या प्रश्नाचं उत्तर देऊ शकत नाही त्यांनी का गांभीर्याने घेतलं, परंतु आम्ही मात्र माणुसकीच्या नात्याने मात्र गांभीर्याने घेतलेला आहे. तुमची जी एक मागणी आहे का हा सरकारी खर्चातून त्यांच्यावर उपचार व्हायला पाहिजे, ती जबाबदारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली. नाही, ती घेतली असेल, परंतु शासनाचं प्रथम कर्तव्य आहे. एकनाथ शिंदेनी वैयक्तिक जर घेतली असेल तर त्यांचं आम्ही स्वागत करतो, परंतु प्रथम कर्तव्य शासनाचं आहे. वंचित जागा झालाय, ओबीसी जागा नाही झाला. नाही, वंचित जागा ओबीसी सुद्धा जागा झालेला आहे आणि इथून पुढे तुम्हाला सुद्धा हे दिसतील. कारण की या शासनाच्या काळामध्ये, बीजेपीच्या शासनाच्या काळामध्ये वारंवार वंचितांवर आणि ओबीसींवर आणि बहुजनांवर अन्याय करण्याचाच कार्यक्रम हे करत असतात. काय नाव? जितेंद्र शिरसाट, मराठवाडा विभागीय कार्यक्रम प्रमुख.